अच्छा ठीक आहे. दादा फायनली भेटलेला आहे आपल्याला. हा आपला दादा. आता तुम्ही बघू शकता या उज्जैनला आम्हाला धरायचे. ही सकाळ सुरू झालेली आहे. उज्जैनचा ब्लॉग हा ब्लॉग कंटिन्यू करू शकतो किंवा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा राहू शकतो. सो गाईस भेटूया रूमवर. बाय बाय. आपण आलेलो आहोत रूमवर. बघू शकता हा आहे रूम आणि एक वरती सुद्धा आहे. तो मला जमलं तर मी तुम्हाला दाखवलंच, म्हणजे मला काही असं भेटलं तर. Let's see how it is. आता गाईस छोटंच घेणार आहे मी, म्हणजे पुढं काय होणार त्याचा आपण प्लॅनिंग करू का नाही ते नाही माहिती. तर आता आपण फ्रेश होऊया. सो आताच आपला ब्रेकफास्ट झालेला आहे. ब्रेकफास्ट मध्ये होतं काल रात्रीचा होता ब्रेकफास्ट आणि आम्ही आताच कॉफी बनवली स्वतःच्या ह्याच्यात. मग आता आपण रिक्षावरती बसलेलो आहोत. आता जाऊ आपण आता देवदर्शनाला. सो लेट्स सी आपला प्रवास हा कसा होता. सो वी विल सी इन रिक्षा और अदर टेम्पल. सो गाईस आता आपण झालेलो आहोत फुल्ली रेडी आणि बघू शकता तुम्ही माझा ड्रेसअप. आणि आता आपण जात आहोत गडकालिका मंदिरमध्ये. आणि असे खूप सारे मंदिर लाईक महाकालेश्वर मंदिर असे म्हणजे मी सांगतच झाली तुम्हाला. सो आपण एवढे सगळे बसला आहोत इलेक्ट्रिक ऑटो. सो आपण बघूयाच आता. सो आपण बघूयाच की कसं आहे ते मंदिर, काय काय गोष्टी आवडल्या मला आणि तुम्हाला सर्वांना आवडेल. आणि हा ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे. ओके सो लेट्स सी ॲट गडकालिका मंदिर. सो बाय. गडकालिका मंदिरामध्ये. सो आता मध्ये जाऊया आपण. कॅमेरा अलाउड आहे का नाही हे माहिती नाही. सो गाईस आता हे मंदिराचं बाहेरचं आहे आणि आता आपण एक्झिट करत आहोत मंदिरवरून. आता आपण जाऊया ऑटोमध्ये नाही, श्री गणेश मंदिर. ओके श्री गणेश मंदिरला जाऊया. तिकडचं बघू अजून तिकडचं सुद्धा मी एक क्लिप शूट करणार आहे. सो लेट्स सी हाऊ इट इज. आणि बघू शकता हा व्ह्यू. इथून फिरव. आपले नाना. सो लेट्स सी बघूया आपण श्री गणेश मंदिर. आपण पोहोचलेलो आहोत गणेश मंदिरात आणि तिथं एक गाईचं म्हणजे घर त्याला म्हणतात गौशाळा. आणि आता आपण तिथं जाऊ चारा खाऊ आलो गाईंना. खूप मजा येते मला गाईंना खाऊ घालायला. ते गाईस आता आपण आलेलो आहोत काल भैरवांच्या मंदिरामध्ये. सॉरी हा. सो हा इथं खूप मोठी लाईन आहे. 2 तास मिनिमम 2 hours या लाईनला तिथपर्यंत कंप्लीट व्हायला लागतात. सो बघूयाच आपण या ब्लॉगमध्ये कसं आहे. सो लेट्स सी. खूप भारी दर्शन झालं. अजून 1.5 ते 2 तास
तास लागले लाईनीमध्ये. आणि जेव्हा मी कालभैरव महाराजांना पाहिलं तेव्हा मला म्हणजे खूप म्हणजे असं वाटलं की हात लावून त्यांची दर्शन करावं. खूप चांगलं मंदिर आहे, तुम्ही नक्कीच व्हिजिट करा इथं. अजून काहीच एक तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. तुम्ही जे देवासाठी फूल किंवा एक फूल किंवा काही घेता तर ते पैशाचं तुम्ही ते दानपेटीमध्ये ते पैसे टाका. त्याच्याने तुम्हाला म्हणजे ते पैसे देवावर खर्च होणार. मी का बरं सांगतोय, कारण की या बघा इथं एक फॉर एक्झाम्पल आहे. इथं जे देवाला दिलेले जे फूल राहतात, काही राहतात, ते सगळं इथं ठेवलं जातं. ते नाव व्हावं आपण ते पैसे दानपेटीमध्ये टाकून त्याच्याने ते पैसे देवावरती खर्च होणार. सो हीच होती ती इम्पॉर्टंट गोष्ट. आणि हा ब्लॉग कंटिन्यू राहणार नाही तर पार्ट पण बनू शकतो. आणि चला आता जाऊया नेक्स्ट दर्शनाला. सो लेट्स गो.